महायुतीच्या बैठकीत 142 जागांचा तिढा सुटला। भाजपला 90 तर शिवसेनेच्या वाट्याला 52 जागा। उर्वरित 85 जागांवरती परवा पुन्हा एकदा बैठक, सूत्रांची माहिती। महायुतीचे 150 प्लस नगरसेवक जिंकण्याचं उद्दिष्ट 1-2 दिवसात कोण किती जागा लढतील ते ठरवू। मुंबईचा महापौर मराठीच असेल। महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांमुळे महायुतीतून राष्ट्रवादी आऊट। मलिकांच्या नेतृत्वामध्ये एकत्र लढू शकत नाही। महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची मोठी घोषणा। सना मलिक यांच्याकडून वडील नवाब मलिक यांची पाठराखण। मलिकांवर फक्त आरोप, ते सिद्ध झालेले नाहीयेत। भाजपच्या विरोधानंतर सना मलिक यांचं भाष्य। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची खलबत, युती की पर्यायाचा विचार करायचा या संदर्भात चर्चा। तर महायुतीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीला निमंत्रण नाही। शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्येच बैठक। पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युती संदर्भात प्रस्ताव दिला। अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तुषार कामटे यांची माहिती। ठाकरे बंधूंची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती, काँग्रेस बाहेर। 1-2 दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार। आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका। मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडच्या कामाचं श्रेय घेतल्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंचा निशाणा। तर धुरंधरचा धूर निघाला म्हणत शिंदेंवरही टोलेबाजी। ठाणे हे खणखणीत नाणं। गेली अनेक वर्ष ठाण्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकतोय, तो कुणीही खाली उतरवू शकत नाही। गुलाल आपलाच उधळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। माझ्या राजकीय कारकिर्दीत शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न बघितलं होतं। आताच्या घडीला पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीसच शोभू शकतात। रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वक्तव्याची चर्चा। सदनिका घोटाळा प्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवरती अटकेची टांगती तलवार। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या शिक्षेसह 50,000च्या दंडाची शिक्षा। त्या मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला। 40 गावच्या तरवाडी गावात प्रचंड खळबळ। शाळेतून घरी निघालेली मुलगी गूढपणे बेपत्ता झाली। 5 दिवसानंतर मृतदेह सापडला। संघटित गुन्हेगारांची टोळी चालवणाऱ्या वाल्मिक कराडला जामीन देऊ नका, सरकारी वकिलांची मागणी। कराड आणि टोळीकडून धोका असल्याचा संतोष देशमुख यांनी हत्येपूर्वी मुलगी वैभवीला फोन केला होता। वकिलांचा दावा, तर उर्वरित सुनावणी उद्या होणार।